संत ज्ञानेश्वर माऊली आज स्वतः रिंगणामध्ये होते आणि त्यांचं आम्ही जवळून दर्शन घेतलं, तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. चला फुल ब्लॉग बघा. रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपण कुठे येऊ थांबायला? खुडूस फाट्यावर आलोय. म्हणजे आम्ही माऊलींच्या पालखीला जॉईन झालोय आणि आज वेळच नव्हता सकाळी उठल्यापासून, कारण आज खूपच लवकर उठायचं होतं. कारण की आज आपल्या म्हणजे खुडूसमध्ये हे आहे, रिंगण आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही पटापट उठलो आणि तयार झालो पटकन. आणि येताना कुठून आलो माहिती आहे का? द्राक्षाच्या बागेतनं आलो. आणि आता थोड्याच वेळात इकडे रिंगण चालू होणार आहे. मी तुम्हाला बोलले की मला 2 रिंगण बघायला भेटले नाही आणि म्हणून आम्हाला हे रिंगण बघायचंच होतं. तर मी बघा सुंदर असा फ्रॉक वेअर केला आहे. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी खूप इच्छा होती की असा फ्रॉक घालावा, छान 2 वेण्या असाव्यात. आणि कशी दिसते? लहान मुलासारखी दिसते का? मला सांगा. लहान मुलासारखं नाही, पण हे मला म्हणत होते की मी सिंदूर लावायला घेतलं तर मला बोलले की तू छान नाही दिसणार आता सिंदूर लावून, लहान मुलासारखी दिसते, तशीच राहू दे. मग नाही लावला. तर चला आता थोडं, इथं खूप गर्दी झाली आहे बघा. हे बघा खूप गर्दी झाली आहे आणि आम्हाला थोडं पुढे जाऊन उभं राहायचं आहे जेणेकरून रिंगण दिसेल. कारण एवढी बारीक आहे मी की रिंगण मागून तरी दिसणार नाही आहे. तर चला. 1 मिनिट माऊली. अच्छा इकडे रिंगण आहे. सगळ्यांनी बसून घेतलं तर कसं दिसायचं मला? ते सगळे बसले तर मला दिसू शकतं. 16 दाखवायचं तुम्हाला सांगा बरं. आले फायनली मी इकडे या आश्वापाशी आली आहे आणि रिंगणामध्ये पण आली आहे. हे बघा हाच तो घोडा आहे जो की आता आपल्या रिंगणामधनं धावणार आहे. हे बघा किती छान. आणि इकडे जिकडे रांगोळी काढली ना तिकडनं पूर्ण असं गोल रिंगण आहे आणि तिकडनं हे बघा. ही सगळ्यात खूप दिवसापासून मी शोधत होते. हेच ते माऊलींचं अश्व. किती छान चेहऱ्यावर त्यांचं माऊलींचं मूर्ती लावलेली आहे. हे बघा. आता ह्या अश्वासोबत फोटो घ्यायचा आहे. फायनली माझं स्वप्न पूर्ण होतं यार. इतकं छान वाटतं. आम्ही दोघींना थांबतोय. आम्ही तिकडनं थांबतोय. थांबा. पण आलेत आता माऊलींच्या आश्वापाशी. आता त्यांचा घ्यायचा एक फोटो. हो सोडत नव्हते आतमध्ये. हे बघा तिकडनं आले. हो चाललंय ब्लॉग चालू आहे. ब्लॉग शोधा फक्त प्रतीक्षा पापळे, हर्षदा जाधव. तिकडे बघा. पुढे माऊलींचं हे बघ ना तोंडावर. माऊलीं तर रिंगण चालू होण्या अगोदर सगळ्यात पहिले एक व्यक्ती झेंडा घेऊन पळतो. त्यानंतरनं अजून 2 व्यक्ती झेंडा घेऊन पळतात आणि त्यानंतरनं मग घोडे पळणार असतात ज्याच्यासाठी आणि या घोड्यांनी 4 वेळा राऊंड मारल्यानंतर म्हणजे रिंगण घातल्यानंतर सगळेजण त्यांच्या पायाखालची म्हणजे जे घोडे जिथून पळाले तिथली माती घ्यायला पळतात. म्हणजेच हे माऊलींच्या पायांची माती असते
ते आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणा किंवा आपल्या माथे लावण्यासाठी ते उचलतात सगळेजण आणि त्यासाठीच एवढी गडबड चालू असते. म्हणजे त्यासाठी एवढे सगळेजण बसलेले असतात तिथे. आता तुम्ही ते लास्टला तो सीन बघू शकतात की एकदा की लास्टचा रिंगण झालं की सगळेजण ती माती घ्यायला उठतात आणि ते रिंगण झाल्यानंतर न जिथून ते घोडे पळालेले त्या जागेवरनं सगळे लेडीज जेंट्स तिकडनं दंडवत घालतात. म्हणजे स्वतः माऊली तिथून गेलेले असतात ना, म्हणून त्यांची धूळ आपल्या डोक्याला लागावी म्हणून तिथून दंडवत घालत असतात. आणि तेच दंडवत आम्हालाही घालायचं होतं आणि मी सुद्धा घातलं आणि हर्षदाने सुद्धा घातलं आहे. तर ते सुद्धा बघा. बस बस जा सांग पंढरपूरला. थांबा थांबा मध्ये नका मध्ये नका मध्ये नका. खेळा खेळा तेवढा टाइम नाही. आजी आजी साईडने जाऊ ना आजी. दादा 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 वेलकम. तर बघा झालं आता आम्ही एवढा वेळ आलो ना, आम्ही आलो त्याचं आमच्या कष्टाचं फळ झालं आणि डायरेक्ट स्वतः माऊली आम्हाला इथे भेटले. यार अहो तिथं बघा की गर्दी किती आहे. तिकडनं मी इकडे आली. थँक्यू. एक मिनिट. आणि त्यानंतर इकडे घोड्यांचं रिंगण झालं लगेच इकडे वारकऱ्यांचं रिंगण असतं. म्हणजे असे 2-3 रिंगण असतात. तर आता हे जे आहे ना ते वारकऱ्यांचं रिंगण आहे. आणि वारकरी जे रिंगण घालतात ना ते सुद्धा अगदी बघण्यासारखं असतं. त्यांचं जे मृदुंग असेल टाळ असेल ते एवढे छान वाजवतात तालासुरात. आणि एवढे सगळे वारकरी ना तुम्हाला दाखवते पुढे ते सगळं आहेच आहे. तर इतके छान वाजवतात आणि त्यांचं सुद्धा रिंगण इतकं छान होतं. तर ते तुम्ही पुढे क्लिप्समध्ये बघाच. आणि इथले जर वारकरी जर तुम्ही बघितले ना तर इथं कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे. म्हणजे असं आपली पांडुरंगाचं जे एकमेव असेल की तिथे कुठल्याही वयाची व्यक्ती येऊ शकते. बघा ह्या किती म्हाताऱ्या वयस्कर आजी आहेत आणि इतक्या छान विठ्ठलाच्या नावामध्ये दंग झालेल्या आहेत. आणि तुम्हाला मी जे बोलले होते ना वारकऱ्यांचं रिंगण, तर हेच ते आहे. बघा किती छान करतात सगळे.
आता आम्ही जो रिंगण सोहळा होता तो बघितला आणि तुम्ही सुद्धा आता खूप जवळून दर्शन घेतलं असणार आहे. सगळ्यात माझं मोठं ड्रीम होतं ते म्हणजे तो अश्व बघण्याचं आणि ते इतकं भारी ना. मी जवळजवळ 10 वेळा त्या अश्वापाशी गेले. आता बघा ना इतकं ट्रॅफिक आहे, एवढी गर्दी आहे. तरी एक रिंगण चालू आहे, जे तुळशीचं रिंगण आहे ना ते तिकडे अजून चालू आहे. आम्ही आतमध्ये फक्त टाळकरी वगैरे त्यांना चालवलं होतं म्हणून आम्ही आता निघून आलो आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की आधी आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन तुम्हाला घडवलं आहे आणि आता ज्ञानोबा माऊलींचं दर्शन तुम्हाला घडवलं आहे. ज्ञानोबा माऊलींचा रिंगण सोहळा तुम्हाला पाहायला मिळाला आहे आज. तर आता म्हणजे आता इथून पुढचा जो प्रवास आहे ना तो आय थिंक माऊलींच्याच पालखीमध्ये असणार आहे. एवढं भारी रिंगण ना. आम्ही थोडंसं पहिल्यांदा गेलो बरं का रिंगण पाहायला. त्या दिवशी आम्हाला इंदापूरचं रिंगण मिस झालं आमचं. पण हा रिंगण सोहळा आम्ही बघितला. तर आमची ना माझी खरं सांगते माझी कॅपॅसिटी नव्हती, एवढी आजारी होते मी. पण ना तिथे गेले एवढं भारी वाटतंय ना. मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे का, जे एक मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं पण एक अश्व होता ना तो असाच पळत होता. म्हणजे त्याच्यावर माऊली होते, ज्या माऊलींच्या इथे कपड्यावर माऊलींचं हे होतं ना त्याच्यावर स्वतः माऊली बसलेले होते. आणि जो दुसरा अश्व होता ना त्याच्यावर जो घोडेस्वार वगैरे असेल ना ते बसलेले होते. आणि इतका परफेक्ट घोडा पळत होता ना, एकालाही त्रास झाला नाही, म्हणजे थोडं सुद्धा इकडे तिकडे गेलं नाही. म्हणजे बघा ना लाईन मध्ये एका रिंगण मध्ये त्या किती मोठी भगवंताची कृपा आहे बघा ना. आणि हे सगळं एवढं उजळून बघितलंय ना तुम्हाला आमच्या बोलण्यातून माहित नाही किती आनंद कळतोय नाही कळतोय. पण डायरेक्ट इथे लागलं आळंदीपासून. मी आळंदीच्या तिथे राहते, तिथूनही मला दर्शन भेटलं नाही. ते इथे आम्हाला ज्यांना तुकाराम महाराजांचं आणि ज्यांना ज्ञानोबा माऊलींचं दर्शन झालं त्यांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा, नक्की लिहा. आणि तुम्ही ह्याच्या अगोदर हे रिंगण बघितलं होतं का की आमच्याच व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघता हे सुद्धा सांगा. आणि एवढ्या सगळ्या लोकांनी एवढं सगळं प्रेम दिलं ना आम्हाला, तर ते बघून खरंच खूप छान वाटलं. तर सगळे जेवढे पोलीस बांधव असतील, जेवढे वारकरी आहेत, वारकरी महिला किंवा फॅन वारकरी फॉलोवर दादा सगळे सबस्क्रायबर सगळ्यांना सगळे खूप खूप भेटत थँक्यू. खूप खूप थँक्यू. तुम्ही एवढं प्रेम देताय. आणि मला तर वाटलं नव्हतं मला ड्रेसमध्ये तुम्ही ओळखाल. पण सगळे येऊन बोलत होते हर्षद आणि प्रत्येक छान व्हिडिओ बनवतात. छान वाटला, आनंद वाटला. तर रामकृष्ण हरी माऊली कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा.